अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी करा। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ही मागणी केली आहे। अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे। यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। माझ्याबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण की ही खूप मोठी दुर्घटना झाली, 200 पेक्षा जास्त लोक मेले आणि आपण मागच्या काळात बघितलं ते अशा किती ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस। मग तुम्ही मुंबईची लोकल ट्रेन म्हणा किंवा कालची घटना म्हणा किंवा बसचा पण एक अपघात झालेला ज्यात सामान्य नागरिक जो आहे त्याचा जीव जातोय। याची पूर्णपणे चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी दिलेले आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज अहमदाबादमध्ये आहेत। काल ताबडतोब अमित शाह साहेब ही घटना घडल्याबरोबर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत। आपले राममोहन यादव नायडू जे आहेत ते आपले सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि मी सुद्धा 15 तारखेला त्या ठिकाणी त्या स्थळाला भेट देणार आहे। तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या घटनेमध्ये विजय रुपाणी सारखा एक माजी मुख्यमंत्री, माजी जिल्हा बीजेपीचा स्टेटचा अध्यक्ष आणि अनेक वर्ष बीजेपीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, जे अत्यंत मृदूभाषी होते, अत्यंत ॲक्टिव्ह होते, त्यांचाही मृत्यू झालेला आहे। तर मी त्यांच्या कुटुंबियांनाही भेट देऊन येणार आहे, हॉस्पिटलमध्ये जाणार आहे। पण घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत गंभीर आहे, मनाला चटका लावणारी अशा पद्धतीची आहे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने या संबंधामध्ये स्ट्रिक्ट अशा पद्धतीची ॲक्शन घेतली पाहिजे आणि जी समिती नेमलेली आहे त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर आला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील बेस्ट बरोबर मी उर्वशी खोना, दिल्लीहून झी मीडियासाठी।